नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा जो पैसे वाटपचा कार्यक्रम होणार होता 14 सप्टेंबरचा, तो आता पार पडलेला आहे। तुम्ही ते पाठीमागे बघू शकता। मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत धाराशिवच्या परंडा या शहरामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। मित्रांनो, आनंदाची बातमी आहे, कारण आता तिसऱ्या टप्प्याचं जे पैशाचं वाटप होणार होतं ते या कार्यक्रमाच्या नंतरच होणार होतं। आणि आता काही जणांचं म्हणणं आहे की तिसऱ्या टप्प्याचे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आता तुमच्या खात्यामध्ये तिसऱ्या टप्प्याचे जर पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर पैसे जमा झाले असतील तर किती पैसे जमा झाले हे सुद्धा सांगा। तिसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी कोणाला किती पैसे मिळणार आहेत, म्हणजे 4,500 रुपये कुणाला मिळणार आहेत आणि 1,500 रुपये कुणाला मिळणार आहेत। तर याच्यामध्ये बघा 4,500 रुपये कुणाला मिळणार आहेत, त्याच्यामध्ये बघा जर ज्यांनी फॉर्म 31 ऑगस्ट किंवा त्याच्या आधी भरला पण त्यांना आतापर्यंत एकही पैसे मिळाले नाही, एकही रुपये त्यांना मिळालेला नाही 31 ऑगस्टच्या आधी फॉर्म भरून सुद्धा, त्यांना सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये मिळतील। 4,500 रुपये त्यांनाच मिळणार आहेत, पण ते कधी मिळतील? जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह झालेलं असेल आणि तुमचं जे बँक खातं आहे ते आधार कार्डला लिंक झालेलं असेल तर मग तुम्हाला 4,500 रुपये मिळतील। फक्त तुम्ही फॉर्म 31 ऑगस्टच्या आधी भरलेला पाहिजे, तर तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत, बाकी कुणाला 4,500 रुपये मिळणार नाहीत। आता याच्यात 1,500 कुणाला मिळणार आहेत बघा। आता 1,500 कुणाला मिळतील की ज्यांनी फॉर्म 31 ऑगस्टच्या नंतर भरला, 31 ऑगस्टच्या फॉर्म नंतर भरला, म्हणजे सप्टेंबरमध्ये त्यांनी फॉर्म भरला तर मग त्यांना 1,500 रुपये मिळणार आहेत। पण त्यांना सुद्धा त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह असलं पाहिजे आणि आधार कार्डला त्यांचं बँक खातं लिंक असलं पाहिजे।